मित्रांनो, बैलगाड्याची परंपरा आपण म्हणतोय मोठी आहेत, पण गाड्या पळतात, पण पळवणारी महत्त्वाची. आणि दोन असे शिलेदार आहेत, तुम्हाला प्रत्येक मैदानात कुठल्या तरी फायनलच्या गाडीवर हे दोघं दिसतात. तरुण आहेत, अनुभव खूप दोघांचा मोठा आहे, प्रत्येक मैदानात हे गुलालात ठरतात. तर दोघं एकत्र. आणि बैलगाड्यात आपण म्हणतो की बाबा विरोध असतो, असा असतो, पण बघा ज्यावेळेस पळतोय त्यावेळेस विरोध, पण अशी एकत्र असतात. ही बैलगाडीची सुंदरता आहेत. माझ्यासोबत आहेत बारीक ड्रायव्हर आणि अच्युत ड्रायव्हर. कधीपासून ओळखता एकमेकांना? साधारण 7-8 वर्ष झाली असतील. होय होय. बैलगाड्यातली दुसरी आहे का अदुगरचे? काय व्हायचं, आजच्या ड्रायव्हरच्या गावची गाडी पळत होती, ती याची समीर बाया पत्रीवाल्यांची. त्यांची गाडी मी पळवायचो आणि आजच्या ड्रायव्हर तेव्हा त्यांच्या गाडी संग असायचे. कालांतरानं परत त्यांची गाडी पळवता आजच्या ड्रायव्हरची माझी एक बिंदूरच्या तेव्हा चालू नव्हतं ना, नाही तर बोरजावाडीला आमची भेट झाली तेव्हा मी आजच्या ड्रायव्हरचीच गाडी पळवत होतो. तेव्हा आजच्या ड्रायव्हरची माझी गाडी भेट पडल्यानंतर आजच्या ड्रायव्हर मला म्हणले, ड्रायव्हर आपल्याला बी गाडी आणायची आहे. तेव्हा बारशीची बहुतेक गाडी पळत होती आहे ना, मी बारशीची यांच्या गाडी पळवत होतो. आजच्या ड्रायव्हरला म्हणलं, इथनं मोर तुम्ही ती गाडी पळवा. अच्युत म्हणले चालतंय, बसवा. एका मग बिकवडीच्या मैदानात मी आजच्या ड्रायव्हरला त्या गाडी बसवलं पहिल्यांदा. गाडी कोण जाब्या आणि बारशा होता आणि शर्यत लय मोठी होती. चिखल्या आपल्या तेजा ह्याचा घोडचा सर्जन तेजा, त्या गाडीत बसवला होता ड्रायव्हरला. तेव्हापासून ओळख आहे. तुम्ही त्यांनी सांगितले ओळख. पण मला सांगा, तुम्ही ह्या वर्षीच पहिल्यांदा हिंद केसरी झाला, ह्यांना अभिनंदन केलं पाहिजे. पुशेगावचं जे 1000च्या पुढं गाड्या आल्या होत्या त्यात हे म्हणजे हिंद केसरी ड्रायव्हर झाले. काय सांगाल दोघांच्या मैत्रीविषयी? काय सांगाल? मैत्री काय, बारी ड्रायव्हरच मला जास्त प्रोत्साहन केलं गाड्या हाणायला आणि सपोर्ट पण केला, गाड्या पण दिल्या चांगल्या चांगल्या हाणायला. त्यामुळे इथपर्यंत आता आहे मी. हा ना. हो. पुशेगावच्या मैदानाविषयी थोडं सांगा, कसा होता तो? कारण पुशेगावमध्ये मला हिंद केसरी व्हायचंच होतं, माझी एक इच्छा होती. त्यामुळे मी गाडी पण तयार केली आणि गाडी पण 1 नंबरची होती. हिंद केसरी झालो. हिंद केसरी म्हणजे मी 2-4 मैदान, 5 मैदान तरी पुशेगाव फायनल घेतलं. आणि सारखे कंट आजचे सारखं म्हणा तुम्ही हिंद केसरी, म्हणजे नाही ह्या वर्षी तो होणार हिंद केसरी. ते म्हणला बघा पशी नाही म्हणत होईल हिंद केसरी. तो झाला हिंद केसरी आणि त्यानं म्हणजे लय स्ट्रगल लय केलं हिंद केसरी व्हायला. आणि त्याच्या डोक्यातच होतं 6 महिने की मी पुशेगावला काय ना काय कुठलं तरी तू जुळवीन. त्याला म्हणलं गाडी आधी 2-3 मैदान जुळव आणि तीच गाडी पुशेगावला घे आणि हिंद केसरी म्हणलं. बरं, आता दोघांच्याही मुलाखती मी डिटेल घेतल्यात, आता वेगळं करूया. मला सांगा, ह्यांच्यातील कुठला ड्रायव्हर होण्याचा सगळ्यात आवडीचा गुण आहे, की ह्यांच्यातला मला हा गुण लय आवडतो आणि तो शिकण्यासारखा आहे? बाईक ड्रायव्हर गाडी आता सध्या तर कोण हाणू शकत नाही, कारण का मी लहानपणापासून बाईक ड्रायव्हर बघतोय. फडकेशेटची गाडी हाणली असेल, सगळ्या नामांकित मोठ्या मोठ्या गाड्या हाणली असेल, त्याचं हाणायची जी स्पीड आहे ते अजूनपर्यंत मी कोणाकडे बघितलेलं नाही. बरं, तसंच ह्यांचं अच्युत यांचं काय वैशिष्ट्य? मला अच्युतचा स्वभाव पहिल्यापासून का आवडतो, कारण की अच्युत म्हणजे दिवस शांत स्वभावाचा पोरगा आहे आणि संयमले. आणि एखाद्या वेळी आपण सांगितलं ना अच्युतला नाही मोठी गाडी त्याच्याकडे, माझ्याकडे 2 नंबरची गाडी असून द्या, पण मी त्याला सांगितलं नाही अच्युत असं नाही, असं करायला लागते. तेवढीच गोष्ट करून पण परफेक्ट तिथं तो गाडी दाबून 1 नंबर करणार, व्यवस्थित गाडी पळवणार, सांगेल ते ऐकतो. आणि शांत आणि संयम, कधी उघराट कुणाला नाही, कधी वर तोंड करून कुणाला बोलणार नाही, काय नाही. आले वारी मान. अजून दुसरा एक प्रश्न मला सांगा, अच्युत यांचं कुठली असं म्हणजे मैदान आहे की त्यांनी गाडी पळवली आजपर्यंत माझ्या लक्षात आहे, असं कुठलं सांगाल एक मैदान? गाडी पळवलेली का? अच्युतनं तसं चांगलेच सगळ्या मैदानात गाडी तो पळवतो. तुमच्या आठवणीतील? माझ्या आठवणीत इथं निमसोडला आता मध्ये मैदान झालं, त्या मैदानात बाकासूरचा शेमी आणि ठाकूरच्या गाडी थोडक्यात मार खाल्ला, पण लय फास्ट गाडी त्यानं पळवली बी आणि गाडी लय मागं पळत होती, पण लय जिगरी करून गाडी सामन्यात नेऊन सोडली. ती एक मैदान आठवणीत आहे. तसाच उलटा प्रश्न आहे, बारीक ड्रायव्हर ह्यांचं सगळ्यात आवडतं कुठलं तुम्हाला मैदान आहे, की म्हणजे अगदी माझ्या आवडीचं आहे आजपर्यंत? माझ्या आवडीतलं मैदान तिथं स्पीडची गाडी फडकेशेटचा बादल हाणत होती, फुल स्पीडमध्ये गाडी हाणत होती. त्या बाजूला इतकं स्पीड होतं हे दुसरा बैल टिकत नव्हता, असली स्पीडची गाडी हाणत होता. बरं, आता काय काय लोकांना माहीत नाही, तुम्ही बी सांगा, एखाद्या ज्यावेळेस पारितोषिक घेतलं जातं, उदाहरणार्थ 1 लाखाचं घेतलं, तर ड्रायव्हर लोकांना किती दिलं जातं? तसं मालकावर अवलंबून असते. काय मालक 15% देतात, काय मालक 20% देतात. चांगली मालक. आणि आपण एखाद्या मालकाची गाडी कंटिन्यू आणतोय आणि वर्षभर आपण त्याची पळतोय, त्या बैला मागं असतोय, ती माणसं बिलकुल म्हणाले किती देते, लाखाचं असलं तरी 20-25 हजार रुपये देते. तुम्हाला काय अनुभव आहे? अनुभव काय, आपण पारिटावून सांगितलं तीच सांगतो तुम्हाला, जे मालक चांगले देते बक्षीस चांगलं देते. बरं, कधी असं प्रेशर आलंय का म्हणजे मालकाचं? दोघांचंही तुमचं करिअर खूप मोठं आहे, की काय बी करून आज गाडी बसवायची, तुम्ही काय बी करा वाटेल ते, असं येतं आले का? आले होते, माझ्या 2 प्रसंग झालं होतं.
एक भुकुमचं 1 जानेवारीला 2.5 लाखात मैदान झालं होतं. 1 जानेवारीला मागच्या वर्षी सांबा आणि भारत पळाला. त्या मैदानात सांबा आबाची एकच इच्छा की माझी गाडी फायनलला बारीक काय बी करून बसव, कारण की गावा शेजारी मैदान आहे माझ्या आबरू ठेव. आणि तिथं गाडी आपण गट शिमी काढून 1 नंबर करून दिला. ती एक मैदान. आणि पटरावाडीला काशीन भारत गाडी पळाली का तिथं 1 नंबर झालेलं. तिथं सगळ्यांची इच्छा होती की बारीक काय ना आपल्या बैलाला गुलालच गावं ना. आणि आज गाडी राहिली तर गाडीनं बैलानं 1च नंबर करून दाव, तेव्हा प्रूफ होईल आपण की बैल खरंच आपला पळतोय. आणि तिथं बैलाने एकदम नॉमिनल टाकाटाकीत 1 नंबर करून घेतला होता. तुम्ही सांगा. मला सदाशिव मास्तर सरांनी सांगितलेलं विरकरवडीत माहिती आदत होता तसं हे नामांकित टॉपची बैल होती ती, तेव्हा 1 नंबर गाडीने केलेला. बरं ठीक आहे. आता अजून एक आणि ह्या प्रश्नाविषयी बोलावं तुम्ही, कारण हा प्रश्न विचारला जातो. शेपूट चावणे काय काय लोक काय म्हणतात ड्रायव्हरांनी चावला, पण ते काय विषय आहे मला ते सांगा. दोघांनी बोलावं याच्यावर. काय विषय झाला सांगतात होती चूक. आम्ही मी मान्य करतो की आमच्याकडनं चुका होत्यात. काय तू असं एखाद्या वेळी असा प्रसंग येतो. आता त्या दिवशी पेटला असं फायनलला झालं की अच्युतची गाडी माझ्या चाकात आहे आणि तिकडली गाडी ह्या चाकात आहे, गाडीच निघणं बाहेर. आता करायचं काय? ऐनवेळी मग गाड्या आपला हातपाय वाचवण्यासाठी काय ना काहीतरी प्रयत्न करावा लागतो. आपण तर मोडून बसत नाही, थोडा चावून मग काहीतरी गाडी ढकलून मोहर घेऊन लावून आपल्या गाडीत निष्ठून काढून घ्यायच्या अंधारात. आणि तुम्हाला काय अनुभव आला? मला पण तसंच गाडी एखादी प्रेशर ही करायला नाही इकडून तिकडून अंगावर आली तर मग कधी तर दात लावतो. बरं आता ड्रायव्हर लोकांची सिक्युरिटी हा बी खूप मोठा मुद्दा आहे की म्हणजे ठीक आहे पळतं तुम्हाला एक चांगलं उत्पन्नाचं सोर्स भेटलेला आहे, पण जी सिक्युरिटी म्हणजे आता तुम्ही घरून जाताना काय सांगून येता का? काय सांगायचं घरातल्याच माहितीच आहे दररोज आपण काय सांगणार आहे. चाललोय मैदानाला घरची लय काळजी करतात. खरं सांगतो हे दिसतो एवढं क्षेत्रक नाही लय काळजी. म्हणजे आता तुम्ही आता बोलले सीमेला माझ्या गाडी अंगावर आली आत पडता पडता वाचलो म्हणजे कावा काय होईल काय सांगू शकत नाही. तुम्हाला काय घरचा काय अनुभव काय आहे? व्यवस्थित जावा आणि व्यवस्थित या. कारण तसं म्हटलं तर मित्रांनो ड्रायव्हर लोकांनी यांचं काम खूप रिस्क आहे. बघणारी प्रेक्षक बघत असतात प्रत्यक्ष गाडी चालवायची. आता मी लोकांनी काय वाटतं की ड्रायव्हर राहिला एवढी मोठी गाडी पळली 3 लाखाचं 1 नंबर केलं 30-50 हजार रुपये घेऊन गेला आणि असं तसं, पण त्याच्या मागे इतकं मोठी रिस्क आहे की नाही. आणि आमचं तर म्हणा ज्याला परफेक्ट ड्रायव्हिंग येतं त्यानंच करू नाहीतर ना उपयोग नाही त्याचा. ज्या ड्रायव्हरला जजमेंट जमते खाली सुट्टीला त्या ड्रायव्हरनंच क्षेत्रात हे करावं. बरं आता नवीन पोरं आहेत बघताय तुम्ही, कितव्या वर्षापासून ड्रायव्हर व्हावं असं? कारण काय झालं एकदम कमी लहान वयाची बी पोरं म्हणजे गाडी हाणतात त्यातून काय अपघात होतात, तर कितव्या वर्षानं करा गाडी लहान वयात बी हाणून द्या त्याचा विषय नाही, पण बैल तुम्ही चांगली निवडा. बैल चांगली असली तुम्हाला धोका होणार नाही त्या बैलांच्या प्रश्न तर तुम्ही गाड्या नाही काय हरकत नाही. पण तुम्ही जर बैलांनी बाहेर जाणाऱ्या बैलांनी बचाल तर तुम्हाला एकतर अनुभव नसतोय उडी कवा मारायची कवा पाय काढून घ्यायचं. त्यात बारक्या पोराने आधी काय करावं मोठ्या ड्रायव्हरांचा अभ्यास घ्यावा. गाडी ही कशी हाणते ती कुठल्या हाणते ती ह्याचा अभ्यास करून गाडी हाणावी त्या. बरोबर आहे. अभ्यास केल्याशिवाय काय नाही. आता मला सांगा तुमचा आदर्श कोण आहे ह्यामध्ये, म्हणजे कुणागत बनायचे? कारण तुम्ही हाणताय आता हिंद किती झालाय पुशेगावचं एवढं मोठं नामांकित मैदानात मला काय हे 5 ड्रायव्हर आता विठ्ठल नाना बारी ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर ह्या ड्रायव्हरांच्याकडे मला बनायचं होतं. आता मी गाडी नंबरची हाणतोय. बरं तुमचा आदर्श कोण राहिले? माझा पहिला प्रश्न दिलीप ड्रायव्हरच एकच. आता जाता जाता ही लोकांना आवडेल तुमच्या आवडीची बैल सांगा. ही आवडतात पळताना आवडतात बैल. आता हे टॉप सगळे 11 बैल आहेत, ती सगळी आवडीची आहेत बैल. सुंदर सुंदर असेल, भारत असेल, हरणे असेल, राजा असेल, माहिती आहे, ठाकूर आहे, सगळी नामांकित बैल टॉपच्या आवडीची. तुम्ही चालवता म्हणून ते म्हटलं. बरं तुम्हाला? आपल्या आवडीचे बैल तात्याचा बैल सुंदर, भारत, परत बकासूर, परत तुम्हाला सांगायचं हरण्या हे पळतोय म्हणजे आता मथुर, ही बैल चांगली नामांकित. आता चढ उतार होतो बैलांचा पण एक काळ बैलांनी गाजवलेला आहे चांगला. अजून ह्या हे विचारायचे तुमच्या आयुष्यात सगळ्यात असा बैल की तुम्ही म्हणू शकता की असा बैल होणे नाही, असा कुठला बैल तुम्ही एक सांगाल? वाईच्या बैलावरती मी पुशेगावमध्ये मागची रायफल आणि महाकालची गाडी आणलेली आणि सलग 2 वर्ष जामखेडला 1 नंबर केला वाईच्या रायफलवर. रायफल सारखा बैल होणार तुम्ही? मोठा लक्ष आहे कारण की मी बैल तो पळवला आणि त्या बैलाचा मी लहानपणापासून आदत होता तेव्हापासून मी त्याचा जर्नी बघितली सगळी कशी होती, कसा घडला तो काय. आणि त्याच्यासारखा बैलच नाही घडणार बैलगाडी क्षेत्रात आणि तो बैल म्हणजे ह्या क्षेत्रात राजा म्हणूनच राहणार.
कायमस्वरूपी. दोघांच्या दुस्तीतील एक अशी गोष्ट सांगा की म्हणजे कसं तुम्ही विरोधात एकमेकांच्या जर ड्रायव्हर असाल पण एक गोष्ट अशी सांगा की त्यानं सगळा राग जातो काय जातो कारण आता बैलगाडी क्षेत्र थोडं टोकाचं होतं एक वाद. काय म्हणतो का आमचं म्हणजे माझं अच्युत संघच नाही प्रत्येक ड्रायव्हरच्या संघ बोलणं आमचं सगळ्यांचं असतं आणि मी त्याला एक सांगितलंय की काय असेल ते तुझं मैदानात तर गाडीवरून खाली उतरलं की दुश्मनी नाही काय नाही काय तुला 5 चाकोरीच्या आतच बाहेर आल्यानं सगळं आम्ही एकत्र असतो चहा प्याला उठाय खूप चांगलं सांगितलं. जी स्पर्धा आहे ती 5 चाकोऱ्यांच्या आत त्याच्यानंतर मैत्री. सगळे आम्ही ड्रायव्हर आहे ते सगळे एकत्रच असतो आम्ही. विशाल ड्रायव्हर असेल बबलू ड्रायव्हर असेल बाहेर ड्रायव्हर सगळे आम्ही छोटे आहे सगळे एकत्रच असतो. आणि आमच्यात मेन मुद्दा वाद होत नाही. पहिलं काय व्हायचं याच्या आधी की पहिला सांगतो 2011चा काळ आम्ही बी भोगलाय तो. मग आता मी एखाद्या गाडी आणतोय XYZ त्या दुसऱ्या गाडीच्या आसपास बी जायचं नाही ड्रायव्हर संग बोलायचं नाही मालकांसंग बोलायचं नाही अशी पद्धत होती. गाडी पाडली गाडी आता सगळे आम्ही प्रेरले असतो. जाता जाता सगळ्यांना म्हणतात ड्रायव्हरांना चांगले दिवस आले. या क्षेत्रात बरेचसे लोक येतात अगदी ड्रायव्हर म्हणून आहेत का खरंच चांगले दिवस सांगा जाता जाता. खरंच चांगले दिवस आले. बंदीच्या काळातले आम्ही बी भोगले. कुठं गाड्या हाना इथनं खाली झऱ्याला जायला लागायचं कारण की आपल्याला उदरनिर्वाह केलाच पाहिजे घराचा आणि आपला परपंच आहे घरी त्यामुळं लांब पण आता चालू झालं. खरंच सोने दिवस आला आम्हाला बी आपले चांगले दिवस आपलं बक्षीस मोठे चांगले दिवस चांगलं घरी जातात. बैलगाड्या सोडून काय करता मला सांगा म्हणजे जवळजवळ प्रत्येकाने. वासरांचा माझा व्यापार असतो. वासरं मी आणतो चांगली खरेदी विक्री चालू असते माझी. तुम्ही काय करता. आपली शेती आहे भरपूर शेती आणि बैलगाडी क्षेत्र वासरांचा व्यवहार करणे इकडून आचितकडने घेणे मुंबईवाल्याला देणे हे आमचं काम. मित्रांनो ही दोघं असल्यानंतर खूप मोठ्या गप्पा होतील आणि खूप वेळ चालतील पण आता फायनलला त्यांना जायचे आणि आता आपण म्हणू ही दोस्ती आहे. आता 5 चाकोऱ्यांची स्पर्धा यांची चालू होणार आहे तर या स्पर्धेसाठी दोघांनाही शुभेच्छा देतो. अशीच तुम्ही स्पर्धा करत राहा 5 चाकोरी आणि चाकोरी झाल्यानंतर मैत्री टिकवत राहा ही विनंती. धन्यवाद. एक फोटो काढा दोघांचा आता काय घेतला.